प्रिया भंडारीताईंच्याकडे जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. प्रियाताई आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा प्रियाताई. अॅनिव्हर्सरी प्रियाताई. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रिया भंडारे, मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मेल फार्मासिस्ट आहे. शतायुषी फॅमिलीची ओळख मला साखरवाल्या मॅडमनी करून दिली आणि त्याला कारणीभूत होतं म्हणजे माझं खूप वाईट रीतीत बिघडलेलं आरोग्य. कारण आज माझा एक्सपिरियन्स पण मला सांगायचा होता आणि खूप दिवस झालं एक्सपिरियन्स शेअर करायला होत नव्हतं. म्हणजे माझी वाताहत आरोग्याची इतकी झालेली होती. म्हणजे मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे, पण माझं जे बिघडलेलं आरोग्य होतं त्याच्यावरती काम करायला पाहिजे ह्याची खरंच मला जाणीव होत नव्हती. कारण गोळ्या अगदी इझिली अवेलेबल होत्या, त्यामुळं काही जरी डोकं दुखायला लागलं, ताप आला किंवा काही जरी झालं तरी समोर गोळ्या असल्यामुळे त्या पटकन खायच्या आणि कुठली गोळी कशावर आहे हे माहिती असल्यामुळं डॉक्टर पर्यंत जाण्याची पण आमची गरज नसायची. आणि असं करत करत माझं वजन जवळजवळ 96 किलो पर्यंत गेलं होतं. प्लस त्याच्यामध्ये बीपीच्या गोळ्या, एक गोळीपासून सुरुवात झालेली होती पण ती हळूहळू करत कधी 3 झाल्या हे मलाच कळालं नाही. आणि सोबत त्याच्यावरून गिफ्ट म्हणून मायग्रेनचे अटॅक पण यायला लागलेले होते. आणि हे सगळं होत असताना ह्याच्यावरती काम करावं ह्याची मला जाणीव नव्हती. पण थँक्स टू साखरवाले मॅडम, म्हणजे त्या एक म्हणजे काय म्हणतात माझी खरी मैत्रीण म्हणता येईल त्यांना. त्यांना कळत होतं की मला ह्या सगळ्या गोष्टीची, मला ह्यातून बाहेर पडायची खूप गरज आहे, पण मला त्याची जाणीव नव्हती. पण त्यांनी जबरदस्तीनं का होईना ही शतायुषी फॅमिली नावाची कम्युनिटी माझ्या लाईफ मध्ये आणली. त्याबद्दल मी त्यांचे आजन्म आभारी राहीन. कारण त्यांच्यामुळं मला जे आरोग्य भेटलेलं आहे किंवा जो खजिना मला भेटलेला आहे ह्या शतायुषी फॅमिलीच्या रूपानं, त्यासाठी मी खरंच त्यांची खूप आभारी आहे. आता त्यामुळे माझं वजन पण वेगात कमी झालेलं आहे, छान रीती आयडियल वेटकडे माझा प्रवास सुरू आहे. सोबत माझ्या बीपीच्या 3ही गोळ्या बंद झाल्या आणि त्या अगदी डॉक्टरांनी बंद केल्या. कारण मला सतत गोळ्या खाऊन सुद्धा पुन्हा चक्कर वगैरे असं व्हायला लागलं. डॉक्टरांनी चेक केलं तर आमचे ओपीडीचे डॉक्टरच ते म्हटले तुला बीपीच्या गोळ्यांची काहीच गरज नाही. आणि त्यांनी खटकन माझ्या सगळ्या गोळ्या बंद केल्या. एक एक करत माझ्या 3ही गोळ्या बंद झाल्या. आणि गेले जवळजवळ आता 1.5-2 वर्ष झाले मला एकदाही मायग्रेनचा अटॅक आलेला नाही. त्यामुळे मी खरंच आतून आरोग्य म्हणजे काय ह्याचा अनुभव आता घेत आहे. आणि त्यासाठी मी खरंच शतायुषी फॅमिलीची, इथल्या कोचेसची आणि इथं जे सायंटिफिकली बेस्ड नॉलेज दिलं जातं याची खूप ऋणी आहे. आज ना आपण संत तुकाराम यांची एक प्रसिद्ध अभंगाची ओळ आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, याविषयी थोडंफार आज आपण त्याच्यावरती प्रकाशझोत टाकणार आहोत. सुरुवात एका गोष्टीपासून करते. सिग्मंड फ्राइड एक खूप मोठे मनोविश्लेषक आहेत. ते काय झालं, एकदा ते आणि त्यांची बायको त्यांच्या मुलाला घेऊन बागेमध्ये फिरायला जाणार होते. छानपैकी आवरून हे सगळे बागेमध्ये फिरायला गेले. ही दोघं बसलेत बाकड्यावरती गप्पा मारत आणि त्यांचा मुलगा छोटासा होता. तो पण इकडे तिकडे खेळत खेळत यांची नजर चुकून कुठेतरी निघून गेला. थोड्या वेळाने यांच्या लक्षात आलं, अरे मुलगा तर दिसत नाहीये. बघ इकडे तिकडे त्यांची मिसेस शोधायला लागली, मुलगा कुठे आहे, छोटा होता ना तो अगदीच. मग पण सिग्मंड फ्राइड अगदी रिलॅक्स होते. त्यांनी फक्त त्यांच्या मिसेसला एकच प्रश्न विचारला, आपण बागेत जाणार होतो याच्याविषयी तू आपल्या मुलाला सांगितलंस का, आपण या ठिकाणी जाऊ नकोस वगैरे. तर म्हणजे हो मी सांगितलेलं होतं तसं की तिथं तो कारंजा आहे ना तिथं जाऊ नको असं मी त्याला सांगितलं होतं. म्हटलं काळजी करू नको, आपण तिथं जाऊन बघूया. आणि ते त्या कारंजा जवळ गेले. बघतात तर काय, हा छोटा मुलगा तिथं त्या कारंजामध्ये पाण्यात पाय बुडवून मस्तपैकी पाण्याचे फवारे घेत तिथं नाचत होता, छानपैकी एन्जॉय करत होता. मिसेस त्यांच्या थक्कच झाल्या. म्हणजे तुम्हाला कसं कळलं की हा कारंजा जवळ आहे. तेव्हा ते इतकंच म्हणाले, मला काही सिद्धी वगैरे प्राप्त झालेली नाहीये, मला फक्त थोडंफार माणसाचं मन कळतं इतकंच. म्हणजे काय, कवित्री बहिणाबाई पण बघा म्हणायच्या ना, मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, कितीही वडलं तरी येतं पिकावर. म्हणजे काय, आपलं मन हे आत्ता जमिनीवर असेल तर दुसऱ्या क्षणाला आकाशात, तिसऱ्या क्षणाला परदेशात, म्हणजे कुठं जाऊ शकेल याचा काही भरोसाच नाही. एक साधा प्रयोग करायला सांगू. डोळे बंद करा आणि डोळ्यासमोर काय ना, मी कुठल्याही माकडाचा विचार करणार नाही, एकही माकडाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येणार नाही. बघा
डोळे बंद केल्यावर हमखास 1-2 माकडं तुमच्या डोळ्यासमोर तरळून जाणारच आहेत. किंवा दारावर अशी पाटी ठेवलेली असते बघा, आत डोकावू नये. आपल्याला काय वाटतं, काय असेल त्या दाराच्या मागं? एकदा तरी डोकावून बघायचा आपल्याला मोह होतोच की नाही, आणि मन एवढं धडपडतं की त्याच्या मागे जाऊन बघावंच. हे असं का होतं बरं? अंतर्मनाला एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं की नाही, तीच करून बघायची त्याची इतकी जबरदस्त इच्छा निर्माण होते ना, त्यासाठी ते धडपडायला लागतं की बाबा कसंही करून मला ते काय नाही करायला सांगितले हे बघायचं आहे म्हणून. पण आपलं जे बहिर मन आहे ते त्याला सहजपणे हळुवारपणे समजावून सांगतं की बाबा ह्याच्यातले फायदे तोटे काय आहेत किंवा हे का नाही करायला पाहिजे. मग जेव्हा अंतर्मन आणि बहिर्मन ह्यांच्यात जो संवाद सुरू होतो ना, यालाच म्हणतात स्वसंवाद. आपल्या मनाचा जो काही भाग असतो तो सगळ्यांना दिसावा असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे बघा, आपलं आता देवाला आपला भक्तिभाव कळावा असं प्रत्येक भक्ताला वाटतं. आई वडिलांना वाटतं की त्यांना आपलं जे प्रेम आहे ते आपल्या मुलांना कळावं. किंवा आपण एखादा लेखक असेल तर त्याला वाटत असं माझी ही लेखनाची कला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावी. एखादी आपल्यामध्ये छानशी कला असेल, नृत्य, गायन किंवा कविता रचना म्हणा, प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की माझी ही कला जगासमोर दिसावी, प्रत्येक लोकांना ही कळावं, ह्यासाठी तो प्रयत्न करत असतो. पण आपल्या जीवनाचा काही भाग असा असतो की जो कोणासमोरही येऊ नये असंही आपल्याला वाटत असतं. कारण पहिल्यांदा आपण आपले स्वतःचे असतो आणि त्यानंतर जगाचे असतो. मन हा आपल्या जीवनाचा असा गाभा आहे जो त्याला कोणीच नाकारू शकत नाही. म्हणजे बघा, आता आपण इथं हार्ट आहे, इथं फुफ्फुस आहे, इथं लिव्हर आहे, इथं किडनी आहे, असं पर्टिक्युलर प्रत्येक ठिकाणी आपण सांगू शकतो की इथं हा अवयव आहे. पण मन कुठं आहे हे कोणीच सांगू शकत नाही. पण त्याला नाकारू शकतो का की बाबा मन दिसत नाही म्हणजे ते नाही, ह्याला नाकारूही शकत नाही. असं हे मन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग ह्या मनाचा एक्सरे काढणे आणि त्याच्यामध्ये काय काय चाललेलं आहे हे सजगपणे पाहणं हे खरंच खूप गरजेचं आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो बरं? तर ह्या मनाला अशा पद्धतीचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की ज्यामुळं त्याच्यामध्ये येणारे विचार हे योग्य पद्धतीचे येतील. म्हणजे इथं मनावरती काम करायचंय आपल्याला. आणि मनावरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्यासाठी योगासारखं टूल नाही. म्हणजे ना, योगामध्ये मन हा एक त्याचा बेस असल्यासारखा आहे आणि त्याच्यावर रिलेटेड हा योगा, त्यातली आसनं ह्या गोष्टी असतात. आणि आपण किती लकी आहोत बघा, आपण ज्या कम्युनिटीचा भाग आहोत त्या कम्युनिटीचा बेसच योगाचा आहे. म्हणजे आपली ही जी 87 फॅमिली आहे, ह्या फॅमिलीमध्ये जवळजवळ 37+ वर्ष झाली हे योगावरती काम करत आहेत. आणि आपल्या या 87 फॅमिलीमध्ये जवळजवळ 70+ योग शिक्षक, योग पंडित, योग रत्न यासारखे इतके तज्ञ लोक आहेत. आणि यांच्या ज्ञानाच्या साधनेच्या जोरावर ते आपल्या आरोग्यावरती इतकं छान काम करत आहेत. तुम्हाला बघायचंय का ते काय करतायत? मग काय करायचंय बघा, फार काही नाही, उठायचं, आवरायचं आणि 5:45 आपली जी योगाची लिंक आहे की नाही त्या लिंकला जॉईन होऊन बघा. ज्याला काही सुद्धा योगा येत नाही की नाही तो माणूस सुद्धा योगा इतका छान करू शकेल. इतकी साधी, सहज, सोपी आसनं त्या साध्या आपल्या बेसिक योगावरती होतात. आणि त्याच्यानंतर मग थोडस आपण मोठ्या वर्गात जातो, तिथं ह्या चांगल्या आसनांचा सराव करून घेतला जातो. आणि ज्यांच्यासाठी काही स्पेशल आजार आहेत, जसं बीपी, शुगर, थायरॉइड असू दे, वजन कमी करायचं असू दे, ह्यांच्यासाठी एक स्पेशल आपला शेट्टी सरांचा वर्ग आहे. जिथं तुम्ही गेला की तुम्ही ह्या सगळ्या आजारातनं नक्की बरे होणार ही 100% गॅरंटी का देऊ शकतो? कारण 20%वर तिथं अगदी प्रॉपर वेनं काम होतं. आणि ह्या सगळ्यांचा चेरी ऑन केक काय असेल सांगू? तो म्हणजे आपली वर्कआउटची बॅच. तिथं गेल्यानंतर ना, एका तासामध्ये म्हणजे आपल्या वर्गाला जॉईन होतानाची आपली मनाची स्थिती आणि वर्ग संपल्यानंतरची आपल्या मनाची स्थिती ह्याचा जर तुम्ही अंदाज बघितला ना, इतकं छान आणि आतून प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं ना, म्हणजे काहीतरी अचीव केलं ह्याची फिलिंग आपल्याला त्या वर्कआउटच्या बॅचचं संपल्यानंतर येते. एकतर आपल्याला घामाच्या धारा लागलेल्या असतात आणि त्यात आपल्याला असं वाटतं तर ह्या आपल्या घामाच्या धारा आपण आपल्या कोचला पाठवून दाखवायला पाहिजे, बाबा मी मस्त पैकी आज वर्कआउट केलेला आहे. ही सगळी हॅपीनेसची फिलिंग आपल्याला कुठं मिळते बरं? आपल्या ह्या 87 फॅमिलीने हे जे प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत की नाही तिथं. बरं, आता इथं हॅपीनेस मिळाला, आपले छान छान हार्मोन तर सिक्रेट झालेले आहेत,
पण आपलं मन कसं शांत करायचं, मेंदू कसा शांत करायचा, त्याचंही सोल्युशन आहे आपल्याकडे. आपल्याला दुपारी 4चा जो प्राणायामाचा वर्ग होतो का नाही, मॅडमच्या आवाजातला जो प्राणायामाचा वर्ग, ह्याचा एकदा जर तुम्ही अनुभव घेतला ना, तुमचा केसापासून पायाच्या नखापर्यंत एक आणि एक अवयव शिथिल करायचं, रिलॅक्स करायचं काम ह्या 1 तासामध्ये होतं. इतका मेंदू रिलॅक्स होतो, माइंड इतकं छान शांत होतं. ह्याचा अनुभव घेण्यासाठी नक्की तुम्ही प्राणायामाचा वर्ग अनुभव घेऊन बघा त्याचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनाला जे वळण लावायचं आहे ते कसं, ह्याच्यावरती जर आपण विचार करायचं म्हटलं, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. आता तुमच्यापैकी किती तर लोकांना क्रिकेट खेळायला येतच असेल. म्हणजे क्रिकेट लहान लहान मुलांना सुद्धा येतं क्रिकेट खेळायला. समजा तुम्ही दिवसातले 10 तास दररोज क्रिकेट खेळण्याचा सराव केला, वर्षभर अगदी छान सराव केला, तर तुम्ही आज 9 डिसेंबर आहे, पुढच्या 9 डिसेंबर 2026 पर्यंत सचिन तेंडुलकर बनू शकाल? कदाचित नाही बनू शकणार, भले तुम्ही 10 तासाचा सराव केला असला तरी. पण आज जसं क्रिकेट खेळायला लागलाय त्याच्यापेक्षा कितीतरी उत्तम पटीचं क्रिकेट तुम्ही वर्षभरानं नक्कीच खेळू शकाल. हे का होतं बरं? कारण तुम्ही इतक्या दिवसाचा सलग सराव केलेला आहात व्यवस्थित क्रिकेट खेळण्याचा. मग मुद्दा काय आहे, आपण ज्याचा सराव करतो की नाही त्याच्यामध्ये आपण प्रवीण बनतो. मग आतापर्यंत आपण कशात प्रवीण बनलेलो आहोत, कशाचा सराव केलेला आहे बरं? आपलं मन भटकवण्याचा. उदाहरण सांगते, मोबाईल हातात घेतला, इंस्टाग्राम उघडलं, एक रील बघितली, दुसरी रील बघितली, तिसरी, असं करत करत नुसतं आपण स्क्रोल करत असतो. म्हणजे हे 59 मिनिटाच्या ज्या रील्स असतात ना, आपण मेंदूला आपल्या किती फीड द्यायला लागलोय. म्हणजे हा एक म्हणजे पॉझिटिव्ह विचार झाला, त्याच्यानंतर काहीतरी थरारक आलं, झालं, त्याच्यानंतर काहीतरी भीतीदायक आलं, झालं, मग पुन्हा काहीतरी हॅपीनेस आलं. म्हणजे मेंदू इतका कन्फ्युज करून टाकतो आपण, म्हणजे सततच्या फीड त्याला देऊन. दुसरं, आपण सिरियल बघत असताना इकडे सिरियल सुरू झाली, इथं ब्रेक आला, लगेच आपण शिफ्ट होणार दुसऱ्या चॅनेल वरती, इथं कुठली सिरियल सुरू आहे ते थोडा वेळ बघणार, इथं ब्रेक आला, पुन्हा इकडे जाणार. म्हणजे काय, इकडनं तिकडनं आपण उड्या मारत असतो, एका ठिकाणी कुठेही स्थिर नाही. साधं जेवताना जेवत असताना इकडे जेवा लागलोय, इकडे फोनवर बोलालोय, तिकडे कोणाला तर काहीतरी सूचना सांगालोय, म्हणजे ऍट अ टाइम कितीतरी गोष्टी आपण करत असतो. म्हणजे धड एकाही गोष्टीत आपलं ध्यान नाहीये. मग ह्या गोष्टी करत असताना आपल्याला करायचं काय आहे की बाबा, हे करत असताना आपण आपलं मन कुठेही स्थिर करत नाही. म्हणजे काय झालंय, मन भटकवण्याचा आपण किती उत्तम सराव केलेला आहे आणि त्यामध्ये आपलं मन आता प्रवीण झालेलं आहे. मग त्यामुळे साध्या गोष्टी आहेत, अगदी साध्या. जेवताना मस्तपैकी जेवायचं, वाचताना फक्त वाचायचं, अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास करायचा. म्हणजे जी गोष्ट समोर आहे ती फक्त पूर्ण जाणीवपूर्वक करायची. हे इतकं साधं सोपं आहे, पण आपण ते न करता एका वेळी खूप साऱ्या गोष्टी करतो आणि त्यामध्ये खूप मेंदूला, मनाला कन्फ्युज करून टाकत असतो. त्यामुळं वी आर जनरेटेड ऍज अ डिस्ट्रॅक्शन पीपल. म्हणजे आपलं जे मन आहे हे खूप ठिकाणी हे धावत असतं, त्यामुळे कुठेही स्थिर व्हायला आपल्याला जमत नाहीये. आता काय करायचंय आपल्याला, फक्त ह्याच्या अगदी उलट सराव करायचा आहे. म्हणजे कसं, त्याची उलटी प्रॅक्टिस करायची. म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं माहितीये, उलटी प्रॅक्टिस करणं म्हणजे काय, याला माइंडफुलनेस अशा रीतीनं जगणं. म्हणजे तुम्ही जेवायला बसलाय, मग बाकीचं सगळं बाजूला ठेवायचं, फक्त त्या जेवणाच्या ताटावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. बाबा मी ही भाकरी, हा भात, ही भाजी, ही आमटी हे माझ्या आतमध्ये जाणार आहे, मी येणारा घास व्यवस्थितरित्या चावतोय का. 32 वेळेला घास चावायला सांगितलं, आपण चावतो, 3-4 घासामध्ये आपला घास आत गेलेला असतो. पण 32 वेळा घास चावण्याची जेव्हा तुम्ही प्रोसेस करता त्यावेळी ते तोंडातच त्याची पेस्ट होते. मग हे कधी होतं, जेव्हा आपण जाणीवपूर्वक 32 वेळा घास चावतो. म्हणजे हे माइंडफुल इटिंगनेस म्हणजे काय, तुम्ही पूर्ण लक्ष देऊन त्या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक जेव्हा ती गोष्ट करता तेव्हा ती गोष्ट अत्यंत उच्च दर्जाची होते. जेव्हा अशा पद्धतीचं तुम्ही जेवता तेव्हा एखादं वाचन तुम्ही करायला लागलाय तर पूर्ण लक्ष तुमचं त्या पुस्तकात असणं गरजेचं आहे. नाहीतर डोळे आहेत त्या अक्षरावरती आणि मनात चालले, हा माझा मित्र कुठं गेलाय बरं, माझ्या तिथं मैत्रिणींना बोलवलं तिकडं जायचं होतं. म्हणजे काय, तुझं डोळे इथं आहेत आणि मन गेले दुसरीकडेच.
त्यामुळं काय होतं, तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता. आपल्याला करायचं काय, ओढून ह्या मनाला फक्त जे समोर आपण काम करतोय ते काम फुल फोकस न करणं, ह्यामुळं काय होतं, तुमचं माइंड माइंडफुलनेसला ट्रेन होत असतं. आणि हे जेव्हा आपण सतत सराव करतो तेव्हा तुमचं मन एकाग्र होणं, स्थिर होणं यासाठी रेडी होत असतं. आणि ह्या मनावरती चांगले संस्कार करण्यासाठी आपली ही 87 फॅमिली अगदी किती मनापासून काम करत आहे. तुम्ही कधी याचा ना एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून विचार करा. रोजची सकाळची वेळ आहे आपली. ह्या सकाळी जेव्हा आपल्याला फुल पॉझिटिव्हनेसची गरज असते आणि नेमकं त्याच वेळी आपला हा कॉल सुरू होतो. म्हणजे इथं दिले जाणारे टॉपिक आणि किंवा इथं दिले जाणारं सायंटिफिकली बेस्ड नॉलेज असू दे किंवा इथल्या बोधकथा, आपल्या ताईंच्या बोधकथा ना किती सुंदर, म्हणजे आपण लहानपणी ऐकायचो आणि त्याच्यानंतर गोष्टी ऐकणं ही गोष्टच आपल्यासाठी इतिहासात जमा झाली. त्याच गोष्टीला उजाळा इथं मिळतो. दर शनिवारची बोधकथा आणि अर्चिताताईचे टॉपिक तर विसरत जाणारी जी मूल्य आहेत त्यावरती आपण प्रकाश टाकला जातो तिथं. आणि त्यामुळं काय, जे संस्कार आपण लहान मुलांना देणं अपेक्षित आहे ते अनायसे ह्या कॉलवरनं आपल्याला मिळत आहेत. आणि आपल्याही विसरत चाललेल्या मूल्यांना काय म्हणतात ना, उजागर करण्याची गोष्ट इथं घडत आहे. मग आपल्याला काय करायचंय बरं, आपल्याला जो हा खजिना मिळालेला आहे, हा 87 फॅमिलीचा जो खजिना आपल्याला मिळाला आहे, छानपैकी आपल्या माइंड वरती इथं काम केलं जाते. तुमचं मन स्थिर होण्यासाठी इथं प्रयत्न केले जात आहेत. तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी भरण्यासाठीची इथं काम केलं जात आहे. मग फक्त आपणच काय याचा फायदा घ्यायचा बरं, आणि आपले मित्र मैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, जे शेजारी पाजारी आहेत, त्यांना देखील या खजाना मिळायला पाहिजे की नाही. मग फक्त आपण स्वतःचा विचार करायचा नाही, एक साधीशी गोष्ट करायची. जे उगाच विनाकारांच्या रील किंवा मेसेज पाठवत बसतो का नाही, त्याच्याऐवजी काय करायचंय, हे लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचे. आणि याला पैसेही पडत नाही, तर फक्त एक क्लिक करायचं आणि फॉरवर्ड करायचं. आपल्याला ज्या व्यक्तीचं चांगलं व्हावं असं मनापासून वाटतं नाही, त्या व्यक्तीला ही लिंक पाठवून द्यायची. मग बघा, जो खजाना तुम्हाला मिळालाय हा त्यांना देखील मिळेल. आणि त्यांच्याही लाईफमध्ये, आपल्या लाईफमध्ये जे भारी ड्रास्टिक चेंजेस आलेले आहेत, खूप छान वाटायला लागलेले ना, त्यांना पण वाटू दे ना जरा. फक्त काय करायचंय, लिंक जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवायचे. आणि मग त्याच्यानंतर जो काही आनंद तुम्हाला होईल, म्हणजे जसं आता इथले कोचेस ज्या ज्या लोकांना इथं मदत केलेली आहे किंवा जे एक्सपिरियन्स सांगतायत त्यांना जे छान वाटते ते बघून तुम्हाला इतकं, तुमचे हॅपी हार्मोनी इतके सिक्रेट होतील, तुमचंही आरोग्य छान राहील. मग त्यामुळं ह्या मनाला जो दिसतही नाही पण आहे मात्र नक्की, ह्या मनाला तुम्ही अगदी असं मनावर घ्या आणि तुमच्या मनाला अशा पद्धतीने ट्रेन करा की प्रत्येक गोष्ट हा माइंडफुलनेसनं करेल, जाणीवपूर्वक करेल. आणि मग बघा, तुम्ही त्या गोष्टीमध्ये किती छान तरबेज व्हाल, निपुण व्हाल आणि तुमचं मन स्थिर होईल. आणि अस्थिर मनामुळे ज्या काही आपल्या गोष्टी हातातून निसटायला लागलेल्या आहेत त्या तुमच्या गोष्टी तुम्हाला परत मिळतील आणि तुमचा फोकस क्लिअर राहील. आणि ह्या सगळ्यासाठी 87 फॅमिली आपल्या सोबत आहेच. फक्त काय करायचंय, आपल्याला स्वतःला आपला चार्जर घ्यायचंय आणि इथं प्लग इन व्हायचंय. आज मला इतकं सांगायचं होतं, फक्त मनावरती काम करायचं. म्हणजे काय, मनाला मनावर घेऊया आणि छानपैकी त्याला असं ट्रेन करूया की प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक करूया. धन्यवाद मॅम.